हाय फ्रेंड्स, नारळाची बर्फी बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिले नारळ मिक्सरमधून चांगला बारीक करून घेणार आहोत। त्यानंतर अर्धी वाटी मिल्क पावडरमध्ये 4 छोटे चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मिक्स करून त्यात 1 चमचा दुधावरची साय घालून थोडं दूध घालून 1 वाटी चांगली घट्टसर प्युरी बनवून घेणार आहोत। मग आपण एका कढईमध्ये 6 वाट्या नारळाचा चव 2 मोठे चमचे तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर ह्यामध्ये मी 1.5 वाटी साखर घालून चांगलं साखर वितळेपर्यंत परतून घेतलं। यानंतर ह्यामध्ये आपण प्रिपेअर केलेली मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरची पेस्ट घालायची, चांगलं परतून घ्यायचं। हे मिक्सचर आपण जवळपास 15 ते 20 मिनटं कमी गॅसवर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये वेलची पावडर घालायची आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून 5 मिनटं परतून घ्यायचं। एका ताटात चांगलं तूप ब्रशनी स्प्रेड करून ह्यावर केलेलं मिक्सचर हाताला पाणी लावून चांगल्या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं। व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर ह्यावर तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही घालायचे। माझ्याकडे पिस्ता आणि अक्रोड होतं म्हणून मी ते घातले। व्यवस्थित स्प्रेड झाल्यानंतर हे मिक्सचर फ्रीजमध्ये कमीत कमी 3 ते 4 तास सेट करायला ठेवून द्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याच्या वड्या काढून घ्यायच्या। ह्या वड्या अतिशय छान आणि एकदम मिळून आल्याप्रमाणे ह्याला बर्फीचं टेक्स्चर आलं आहे। यावर मी रोज पेटल्सनी गार्निश केलं आहे। ही बर्फी खायला खूप मस्त लागते। एन्जॉय।